गुड मॉर्निंग एव्हरीवन. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओ सेक्शन मध्ये स्वागत. जस्ट चर्चा झाली, भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये नेहमी व्हिडिओ होतात आणि पहिलं सेंटेन्स कॉमनच असतं की हॅलो गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. ठीक आहे, चलो आता दुसरं कुठलं सेंटेन्स तरी शोधावं कुठलं त्याला. तर मग टुडे वी आर गोइंग टू डिस्कसिंग अबाउट दी ग्लँड्स which involve in the process of the reproduction. काही ग्रंथींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे जे ह्यूमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये आहेत. दे प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द डेव्हलपमेंट, मॅच्युरेशन अँड ग्रोथ ऑफ द स्पर्म. स्पर्मच्या डेव्हलपमेंट मध्ये, मॅच्युरेशन मध्ये आणि ग्रोथ मध्ये जे काही इम्पॉर्टंट रोल प्ले करतात त्याबद्दलची आपल्याला चर्चा करायची आहे. ते त्या ग्लँड्स आहेत आणि त्या ग्लँडनं तयार केलेले हार्मोन्स किंवा ग्लँडनं तयार केलेले सिक्रेशन त्या स्पर्मला कसे फायदेशीर, बेनिफिशियल आहेत त्याबद्दलची चर्चा करू. ग्लँड्स, द मेल एक्सेसरी ग्लँड्स आर ऑफ ॲज फॉलोज. पहिली आहे सेमायनल वेसिकल. आता ही सेमायनल वेसिकल जी ग्रंथी आहे त्या ग्रंथीबद्दल आपण चर्चा करू. फर्स्ट ऑफ ऑल वी जस्ट नीड टू फाइंड आउट धिस ग्लँड ऑन अ फिगर. हे बघा बेटा, इथं सेमायनल वेसिकल दिसते. आपल्या राईट साइडला एक फिगर आहे. त्या राईट साइडच्या फिगर मध्ये यू आर क्लीनली वॉच, क्लीनली ऑब्झर्व द प्रेझेन्स ऑफ द सेमायनल वेसिकल. अ पेअर ऑफ द सेमायनल वेसिकल प्रेझेंट इन द ह्यूमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ह्यूमन रिप्रोडक्टिव्हच्या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये ही आपल्याला सेमायनल वेसिकल एक ग्लँड दिसते. ठीक आहे बेटा, चलो मग आता निघू पुढे हळूहळू. चलो स्टार्ट. हा, तर सेमायनल वेसिकल, सेमायनल वेसिकल आपल्याला डायग्राम मध्ये दिसलेले आहेत. ही एक पेअर मध्ये प्रेझेंट असलेली एक ग्रंथी आहे. कशी आहे बेटा? इट इज अ पेअर ऑफ द ग्लँड, पेअर ऑफ द ग्लँड आहे. ठिकाण कुठं आहे बघू, आकृतीमध्ये दिसतं आपल्याला. इट इज अ पेअर ऑफ द ग्लँड आणि ठीक आहे, पेअर आहे. लाइंग दिसती कुठे किंवा आहे कुठे? लाइंग पोस्टेरियर साइड ऑफ द युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडरच्या पोस्टेरियर साइडला. बेटा, युरिनरी ब्लॅडरचं पोस्टेरियर साइड कोणतं म्हणू आपण? युरिनरी ब्लॅडर हे बघा इथं आहे आणि त्याच्या खालच्या साइडला पोस्टेरियर मीन्स द लोअर पार्ट. युरिनरी ब्लॅडरच्या लोअर पार्टला एक पेअर ऑफ द ग्लँड आहे. वी कॉल दॅट पेअर ऑफ द ग्लँड इज अ सेमायनल वेसिकल. इट सिक्रेट द अल्कलाइन सेमायनल फ्लुइड. बेटा, अल्कलाइन स्वरूपाचं असणारं, केमिकली अल्कलाइन नेचर मध्ये असणारं सेमायनल ग्रंथीनं तयार केलेलं ते फ्लुइड आहे, म्हणून वी कॉल देम सेमायनल फ्लुइड. सेमायनल फ्लुइड कंटेन फ्रुक्टोज, फायब्रिनोजिन, प्रोस्टाग्लॅन्डिन्स एटसेट्रा. म्हणजे 3 इम्पॉर्टंट कंपोनेंट्स आर प्रेझेंट इन द सेमायनल फ्लुइड. माय डिअर स्टुडंट, MCQ साठी हा प्रश्न तयार होतो की सेमायनल फ्लुइड मध्ये काय काय कंटेंट असतात. The fructose, fibrinogen and prostaglandin is the main component of the seminal fluid. It contributes the 60% of the total volume of the semen. आजही सीमेन आम्हाला काय आहे माहिती नाही, पण सीमेनच्या 60% जो पार्ट आहे तो सेमायनल फ्लुइडचा आहे. आता फ्रुक्टोज कशासाठी असतं? फ्रुक्टोज प्रोव्हाइड्स एनर्जी फॉर द स्पर्म मूवमेंट. स्पर्मला जी मूवमेंट करावी लागते, फॉर दॅट मूवमेंट स्पर्म नीड एनर्जी and that energy should be supplied by the fructose. This is the function of the fructose. Now fibrinogen चं काय आहे? Fibrinogen coagulate the semen into the bolus for the quick propulsion into the vagina. बेटा, वजायना मध्ये
फिमेल रिप्रोडक्टिव्ह किंवा फिमेल जेनायटल ट्रॅक्ट मध्ये प्रोप्यूल करायसाठी म्हणजे आतमध्ये टाकण्यासाठी फायब्रिनोजिन त्या सीमेनला कोऑग्युलेट करतो म्हणजे गोठवतो आणि गोठवल्यामुळेच त्या फिमेलच्या वजायनामध्ये जायला मदत होते. दिस इज द फंक्शन ऑफ द फायब्रिनोजिन. एमसीक्यू साठी लक्षात ठेवा फ्रुक्टोजचं फंक्शन काय आहे, फायब्रिनोजिनचं फंक्शन काय आहे. आता उरला प्रोस्टाग्लॅन्डिन्स स्टिम्युलेट द रिव्हर्स पेरिस्टाल्सिस इन दी वजायना. वजायनामध्ये रिव्हर्स पेरिस्टाल्सिसची मूवमेंट करायचं काम अँड युटेरस एडिंग फास्टर मूवमेंट ऑफ द स्पर्म टुवर्ड्स द एग इन द फिमेल बॉडी. बघा हे अतिशय महत्वाचा असा मुद्दा आहे माय डिअर स्टुडंट. इथं काय लिहिलेलं आहे की प्रोस्टाग्लॅन्डिन स्टिम्युलेट द पेरिस्टाल्सिस. पेरिस्टाल्सिस मीन्स कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन मूवमेंट ऑफ वजायना. वजायनामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होण्याची जी काही मूवमेंट आहे त्यांच्या मसल्सची, त्या मसल्सच्या तशा होण्यामुळे स्पर्मचं जे मूवमेंट आहे ते स्पर्मचं मूवमेंट आपल्याला झालेलं दिसतं. ठीक आहे बेटा. आणि ते स्पर्मचं मूवमेंट हे एग कडे होतं. एग म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सेल किंवा फिमेल गॅमिट असं आपण त्याला म्हणू, फॉर द प्रोसेस ऑफ द फर्टिलायझेशन. आता याच्या पलीकडे तर काहीच नव्हतं ना. सीईटी मध्ये एवढंच येईल, फक्त एखादी 1-2 सेंटेन्स आपल्याला एक्स्ट्रा एंडबिलिटी साठी वाचावे लागतील. ठीक आहे. चला सेकंड ग्लँड, प्रोस्टेट ग्लँड. आपण ती डायग्राम वर बघून घेऊ. ही बघा बेटा प्रोस्टेट ग्लँड. मी दाखवतोय, माझा कर्सर मी त्याच्यावर ड्रॅग करतोय. हा बघा आपल्या प्रोस्टेट ग्लँडचा पार्ट आहे. आता सेमायनल वेसिकलच्या खालच्या भागामध्ये प्रोस्टेट ग्लँड आहे. तिचे पण राईट आणि लेफ्ट साइडला 2 भाग झालेले दिसतात आपल्याला. चला, इट इज अ लार्ज ग्लँड. ओके, इट इज अ सिंगल ग्लँड. आता ही एकच ग्रंथी आहे पण डिवाइडेड इनटू 2 पार्टला, लेफ्ट साइड आणि राईट साइड, बट ऍक्च्युअली प्रेझेंट इट इज इन अ सिंगल. जशी आपली सेमायनल वेसिकल 2 संख्येने होती तशी ही एकच संख्येने आहे. इट इज मेड अप ऑफ 20 to 30 लोब्स प्रेझेंट आहेत. त्याच्यात लूप्स किंवा लोब्स किंवा वळण वेटोळे प्रेझेंट आहेत. इट इज लोकेटेड अंडरनीथ द युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडरच्या ही सुद्धा खाली प्रेझेंट आहे बेटा. इट सराउंड्स द युरेथ्रा. आता याच्यामध्ये एक गोष्टीचा आपण विचार करू की युरेथ्राला ह्या ग्रंथीनं सराउंड केलेलं आहे. बघा हे बघा, धिस इज द प्रोस्टेटिक युरेथ्रा and around that urethra there is a presence of that prostatic gland. It means that की prostatic gland surrounds the urethra. युरेथ्राला त्या ग्रंथीनं सराउंड केलेलं आहे. ठीक आहे बेटा. चलो, it release the milky white and slightly acidic prostatic fluid. Beta, this gland produces or release or secrete the milky white and slightly acidic prostatic fluid in the urethra. म्हणजे पांढऱ्या स्वरूपाचा द्रव्य पदार्थ आणि त्या द्रव्य पदार्थाला केमिकली ऍसिडिक नेचर आहे अशा पद्धतीचा लिक्विड किंवा फ्लुइड जे आहे, दॅट फ्लुइड प्रोड्यूस्ड और रिलीज्ड बाय दॅट ग्लँड इनटू द युरेथ्रा. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. इट फॉर्म्स अबाउट 30% ऑफ द टोटल व्हॉल्यूम ऑफ द सीमेन. सीमेन ज्याला आपण वीर्य म्हणतो, त्या वीर्यामध्ये जवळपास 30% ऑफ कंट्रीब्युशन ऑफ दॅट मिल्की व्हाईट अँड स्लाइटली ऍसिडिक प्रोस्टेटिक फ्लुइडचं कंट्रीब्युशन असतं. ठीक आहे बेटा, 30%. हे पण लक्षात ठेवा. इट कंटेन सिट्रिक ऍसिड त्यामध्ये आहे, त्याच्यानंतर ऍसिड फॉस्फेटेज एन्झाईम सुद्धा आहेत अँड व्हेरियस अदर एन्झाईम सुद्धा आहेत. कशामध्ये बेटा? Prostatic fluid contains citric acid plus acid phosphatase and other various type of enzyme present in itself. त्याच्यामध्ये आहेत. आता हे का आहेत? यातल्या काही जणांचा यूज आपल्याला पाहिजे की why these enzymes are found in the prostatic fluid. प्रोस्टेटिक फ्लुइड मध्ये ते एन्झाईम का आहेत? तर बेटा ऍसिड फॉस्फेटेज नावाचा जो एन्झाईम आहे तो प्रोटेक्ट करतो स्पर्मला फ्रॉम द ऍसिडिक एन्व्हायरमेंट ऑफ द वजायना. When sperm enter into the vagina during the process of sexual intercourse, the acidic environment of the vagina can damage the sperm. So the sperm need to be protected. That's why
the acid phosphatase enzyme present in the prostatic fluid can protect the sperm from acidic environment of the vagina. मग या एन्व्हायरमेंट ऍसिड मुळे त्याच्यावर काही परिणाम होऊ नये म्हणून प्रोस्टॅटिक फ्लुइड मध्ये प्रेझेंट असलेले ऍसिड फॉस्फेटेज नावाचा एन्झाईम त्या ऍसिडिक नेचरला काय करत असतो तर डिग्रेड करत असतो आणि स्पर्मला प्रोटेक्ट करतो. प्रोस्टेट कॅन्सर इज द कॅन्सर ऑफ प्रोस्टेट ग्लँड. बेटा प्रोस्टेट ग्लँडला काय होऊ शकतं की कॅन्सर होऊ शकतो. प्रोस्टेट ग्लँडला कॅन्सर होऊ शकतो. ओके बेटा. आणि ज्यांचं वय 50 वर्षापेक्षा जास्त आहे अशा लोकांमध्ये आपल्याला हा डिसीज झालेला आढळतो. मेन हू आर ओव्हर 50 इयर्स ऑफ द एज अँड हॅव अ डेली हाय कन्झम्पशन ऑफ द फॅट. म्हणजे असे लोक जे दररोज मॅक्झिमम अमाऊंट ऑफ फॅट असलेले सबस्टन्सेस खातात, तर अशा लोकांमध्ये काय होण्याची भीती असते, प्रोस्टेट कॅन्सर होण्याची भीती असते. हॅव इन्क्रीज द रिस्क ऑफ द प्रोस्टेट कॅन्सर. आलं लक्षामध्ये बेटा. एमसीक्यू ला जर विचारलं तर सांगा की द मेन कॉज ऑफ प्रोस्टेट कॅन्सर इन द मेल इज काय आहे तर हाय कन्झम्पशन ऑफ फॅट. फॅटचं जास्तीत जास्त कन्झम्पशन जर होत राहिलं तर हे असा प्रकार त्यांच्यामध्ये घडू शकतो. तिसरी ग्लँड आहे बेटा कॉपर्स ग्लँड. ठीक आहे. आपण ती जाऊन आकृतीवर बघून येऊ कॉपर्स ग्लँड कुठं आहे. ही झाली बेटा प्रोस्टेट ग्लँड. त्याच्यानंतर आता ही बल्बो युरेथ्रल ग्लँड, जिला आपण कॉपर्स ग्लँड असे सुद्धा म्हणतो, जी बल्बो युरेथ्रल ग्रंथी आहे. ठीक आहे बेटा. चला तिची चर्चा करू. बल्बो युरेथ्रल ग्लँड इट इज अ स्मॉल आहे, दिसली आम्हाला. पी वाटाण्याच्या साईजची आहे. ओके. इट इज पेअर्ड ग्लँड सिच्युएटेड आयदर साइड ऑफ द युरेथ्रा. युरेथ्राच्या दोन्हीही साइडनं प्रेझेंट आहे बेटा. हे बघा, हे युरेथ्राचा राईट साइड, हा लेफ्ट साइड, बोथ साइडने युरेथ्राच्या प्रेझेंट असलेली पी साइजची स्मॉल असलेली एक ग्रंथी आहे. ठीक आहे. 2. दीज ग्लँड सिक्रेट अँड अल्कलाइन स्वरूपाचं विस्कस आणि म्युकस लाईक फ्लुइड तयार करते ही ग्रंथी. ओके बेटा. दिस फ्लुइड ऍक्ट ॲज अ लुब्रिकेंट ड्युरिंग द कॉप्युलेशन. लैंगिक संभोग होत असताना म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्स किंवा क्वाइटस होत असताना जे गुळगुळीतपणा निर्माण व्हायला पाहिजे, दॅट लुब्रिकेंट इज created by the viscous fluid or the mucus fluid or the alkaline fluid produced by the bulbourethral gland किंवा कॉपर्स ग्लँड. या ग्रंथीनं काय केलं की तयार केलेलं जे फ्लुइड आहे त्यामुळे पेनिस वजायनामध्ये इन्सर्ट होताना जे काही लुब्रिकेंट निर्माण झालेलं आहे ते ह्याच फ्लुइडमुळे लुब्रिकेन्सी निर्माण होत असते. हे होतं बेटा 3 ग्लँड. तर ह्या तिन्ही ग्लँड साठी अत्यंत लक्ष ठेवायचे तुम्हाला. ठीक आहे. चांगल्या पद्धतीनं शांत. तर आता काय बघायचं आपल्याला, ह्या जे ग्रंथी आहेत या 3 ग्रंथींचा अभ्यास आपण केलेला. आता हे सीमेन काय आहे, ह्या सीमेनची एक्झॅक्ट आता आपल्याला चर्चा करायची आहे. 2 शब्दामध्ये सीमेन होतं, 2 शब्दात. आता जेवढ्या ग्लँड्स बघितल्यात ना त्या सगळ्यांचं सिक्रिशन प्लस स्पर्म इज इक्वल टू सीमेन. ठीक आहे ना. बघू काय आहे याची चर्चा करू. इट इज अ विस्कस अल्कलाइन मिल्की फ्लुइड. विस्कस असणार, चिकट असणार, खारट असणार आणि मिल्की पांढऱ्या रंगाचं असणार एक फ्लुइड आहे. त्याचा पीएच 7.2 ते 7.7 पर्यंत पीएच आहे. ठीक आहे बेटा. इजॅक्युलेटेड बाय द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमनं इजॅक्युलेट केलं म्हणजे पेनिस मधून बाहेर टाकलेलं. पेनिस मधून बाहेर टाकलेलं ते एक फ्लुइड आहे ज्याला आम्ही सीमेन असे म्हणतो. ठीक आहे बेटा. नॉर्मली 2.5 to 4 ml of the semen given out during the single ejaculation.
एकदा इजॅक्युलेशन होत असताना सिंगल इजॅक्युलेशन मध्ये 2.5 to 4.4 ml एवढं सिमेन एका वेळेला बाहेर पडत असतं पेनिस मधून एका क्वायटसच्या दरम्यान, एका सेक्शुअल इंटरकोर्सच्या दरम्यान 2.5 ते 4 ml सिमेन बाहेर पडतं. त्या 4 ml सिमेन मध्ये 400 मिलियन स्पर्म्स प्रेझेंट आहेत बेटा. हाऊ मेनी? 400 मिलियन स्पर्म्स आर प्रेझेंट इन दॅट 2.5 to 4 ml of the semen. It contains the secretion of. मग आता सीमेन अजून बी नाही कळलं ना की काय नेमका. तर सीमेन म्हणजे काय? इट कंटेन द सिक्रेशन ऑफ इपिडिडायमिस अँड ऍक्सेसरी ग्लँड. ऍक्सेसरी ग्लँडचं जे काही सिक्रेशन आहे ते आलं लक्षामध्ये. ऍक्सेसरी ग्लँड कोणत्या होत्या? पहिल्यांदा सेमायनल वेसिकल, प्रोस्टॅटिक ग्लँड, कॉपर ग्लँड, या तिघांचं बी सिक्रेशन प्लस इपिडिडायमिसचं सिक्रेशन, याला आपण सीमेन असे म्हणू. ठीक आहे. ग्लँड्स फॉर नरिशिंग फ्रुक्टोज, नरिशमेंटसाठी फ्रुक्टोज होता. ऍसिडिटी विद्यार्थ्यांनो, न्यूट्रलायझिंग ऍसिडिटी, आणि जे कॅल्शियम आहेत ते कॅल्शियम बायकार्बोनेट आहे. ठीक आहे बेटा, न्यूट्रलाइज करण्यासाठी. आणि ऍक्टिव्हेशन फॉर द मुवमेंट प्रोस्टाग्लॅंडिन, आणि मुवमेंट जी ऍक्टिव्हेट करायची होती स्पर्मची त्यासाठी प्रोस्टाग्लॅंडिन प्रेझेंट होतं. फ्रुक्टोज काय करत होतं बेटा? तर फ्रुक्टोज देत होतं की एकदम चांगल्या प्रकारे नरिशमेंट देत होतं. ऍसिडला न्यूट्रलाइज करणारं कोण होतं? प्रोस्टॅटिक फ्लुइड होतं, प्रोस्टाग्लॅंडिन्स असेल. आणि मग हे काय बाकीचं तर ऍक्टिव्हेशन फॉर द स्पर्म म्हणून. तर हे होतं बेटा सीमेनच्या बाबतीमध्ये चर्चा. आता सीमेन आपला सगळा क्लिअर झालेला असेल नक्कीच, काहीही अडचण नाही. आता जायचं एक्सटर्नल जेनायटेलिया. एक्सटर्नल जेनायटेलिया म्हणजे द ऑर्गन विच इज लोकेटेड आउटसाइड द बॉडी किंवा ऑन द सरफेस ऑफ द बॉडी अँड दे आर व्हिजिबल. जे दिसतात ते बॉडी सरफेस वरच आहेत, आम्हाला ते दिसतात, त्यांना एक्सटर्नल जेनायटेलिया असे आपण म्हणतो. दोज ऑर्गन विच इज प्रेझेंट इनसाइड युअर बॉडी विच इज नॉट विजिबल, जी दिसत नाहीत आम्हाला बाहेरून, एक्सटर्नली विजिबल नाहीत, त्यांना आम्ही इंटरनल म्हणतो. आणि जे बॉडी सरफेसला अटॅच आहेत त्यांना आम्ही एक्सटर्नल म्हणतो. तर चला ठीक आहे, एक्सटर्नल जेनायटेलिया काय आहे बघून घेऊ. पहिला मुद्दा आहे बेटा इथं, इट इन्क्लूड द पेनिस आणि स्क्रॉटम. पेनिस आणि स्क्रॉटम, दीज आर द टू इम्पॉर्टंट एक्सटर्नल जेनायटेलिया इन द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये एक्सटर्नल जेनायटेलिया मध्ये फक्त 2 घटकांचा समावेश आहे. सो चला मग चालू करू त्या 2 घटकांचा अभ्यास करायला. हे बघा इथं पेनिस दिसतं आपल्या सर्वांना. तर पहिला मुद्दा आहे आपला आजचा पेनिसचा. द पेनिस इज द मेल कॉप्युलेटरी ऑर्गन. मेलचा कॉप्युलेशन करण्याचा ऑर्गन आहे. कॉप्युलेटरी ऑर्गनचा अर्थ मराठीत लैंगिक संभोग करण्याचा, लैंगिक संभोग करण्याचा अवयव. इट इज सिलेंड्रिकल अँड मस्क्युलर विथ 3 बंडल्स ऑफ इरेक्टाइल टिश्यू. आता सिलेंड्रिकल आहे, स्ट्रेट आहे, मस्क्युलर म्हणजे स्नायुमय आहे. देयर इज अ नो बोन प्रेझेंट इन इटसेल्फ, त्याच्यामध्ये बोन प्रेझेंट नाही. आणि 3 बंडल्स ऑफ द इरेक्टाइल टिश्यू आहेत. इरेक्टाइल याने मराठीमध्ये ताठ असणाऱ्या, स्ट्रेट असणाऱ्या 3 बंडल्स ऑफ द टिश्यू आहेत. आणि अ पेअर ऑफ द पोस्टेरोलॅटरल टिश्यू, बघा बेटा पेअर आहे. आणि पोस्टेरोलॅटरल, पोस्टेरो म्हणजे खालच्या साईडनं प्रेझेंट आहेत आणि लॅटरल साईडनं म्हणजे बाजूला प्रेझेंट आहेत. पोस्टेरोलॅटरल टिश्यू, त्यांना आपण कॉर्पोरा कॅव्हर्नोजा असे म्हणतो. हे बघा इथं बघा आकृतीवर दिसते की दीज आर द इरेक्टाइल टिश्यू विच इज प्रेझेंट पोस्टेरियर साइड अँड टू द लॅटरल साइड. पोस्टेरोलॅटरल, तर पोस्टेरोलॅटरलला आपण कॉर्पोरा कॅव्हर्नोजा असे म्हणत असतो. एमसीक्यू साठी अत्यंत महत्वाचे टिश्यू आहे. डू नॉट नीड टू बी गेट कन्फ्युज्ड अबाउट इट सेल्फ. याच्या बाबतीमध्ये कन्फ्युज होण्याची गरज नाही. 2 अ पेअर आहे पोस्टेरोलॅटरल टिश्यूचं. ओके बेटा, पोस्टेरोलॅटरलचं टिश्यूचं त्याला कॉर्पोरा कॅव्हर्नोसा म्हणतात. आणि एक मीडियन आहे. मीडियन मीन्स इनसाइड, मध्यभागी आहे, त्याला आपण कॉर्पस स्पॉन्जिओसम असे म्हणत असतो. कॉर्पस स्पॉन्जिओसम असे सांगत असतो. म्हणजे देयर इज अ 2 डिफरंट टाइप ऑफ द टिश्यू इज प्रेझेंट देअर. First one is a corpora cavernosa and second one is the corpus spongiosum.
ठीक आहे बेटा, दिसलं हे आकृतीमध्ये. चलो पुढे. द स्वोलन टिप ऑफ द पेनिस इज अ ग्लान्स पेनिस. आता पेनिसवर स्वोलन टिप आहे, दिस इज द स्वोलन टिप. हे बघा, हे स्वोलन टिप आहे आणि दॅट स्वोलन टिप इज कॉल्ड एज अ ग्लान्स पेनिस, आणि ह्याला ग्लान्स पेनिस असे म्हणत असतात. पेनिसचं जे टोक किंवा टिप आहे, जे अग्रभाग आहे, तो कसा आहे, स्वोलन आहे. तर स्वोलन अग्रभागाला आपण म्हणणार आहेत ग्लान्स पेनिस. ठीक आहे, पुढे. इट इज कवर्ड बाय लूज फोल्ड ऑफ द स्किन, आणि त्या भागाला कव्हर केलेला आहे, हे बघा इथं लूज असणारी फोल्ड ऑफ द स्किन आहे, म्हणजे आपल्या त्वचेचाच एक भाग आहे, घडी घातलेल्या त्वचेचा भाग आहे, घडी पडणारा, आणि त्या लूज भागाला आपण म्हणतो फोर स्किन. ठीक आहे बेटा, त्याला आपण म्हणणार आहे फोर स्किन, किंवा त्याचं दुसरं नाव आहे प्रिप्यूज. प्रिप्यूज किंवा फोर स्किन काय आहे? इट इज द पार्ट विच कव्हर द ग्लान्स पार्ट ऑफ द पेनिस. पेनिसचा ग्लान्स पार्ट जो आहे त्याला कव्हर करणारं लूज फोल्ड ऑफ द स्किन आहे, त्याला आपण फोर स्किन किंवा प्रिप्यूज असे म्हणतो. इथं आपल्याला ते डायग्राम मध्ये क्लिअरली दिसत आहे, फोर स्किन. आलं लक्षामध्ये? आणि इथे एक हुड लाईक स्ट्रक्चर दिसत आहे, त्या हुड लाईक स्ट्रक्चरला आपण कोरोना असे म्हणत असतो. ओके, लेट्स स्टार्ट. आता जायचे दुसरं. पेनिसच्या बॅक साइडला प्रेझेंट आहेत स्क्रॉटम. हे इथं आपल्याला आकृतीवर छान अशी आकृती दिसते, ही स्क्रॉटमची आकृती आहे. ओके, चला, हा सेकंड आपला कोण आहे, तर एक ऑर्गन आहे, जेनायटल ऑर्गन. इट इज अ लूज पाउच ऑफ पिगमेंटेड स्किन. एक पाउच आहे आणि लूज पाउच आहे, आणि पिगमेंटेड म्हणजे ब्लॅकिश रंगाचा, काळसर रंगाचा हा एक भाग आहे, आणि इट इज लाईंग बिहाइंड द पेनिस, आणि पेनिसच्या बिहाइंड म्हणजे पाठीमागे असतो. इट इज मेसोडर्मल इन ओरिजिन. ओरिजिनचा विचार केला तर तो मेसोडर्म नावाच्या एका जर्म लेअर पासून तयार झालेला आहे. मेसोडर्म काय आहे ह्याच चॅप्टर मध्ये कळेल, मी सेकंड टाइम ह्याबद्दल बोलतोय. स्क्रॉटम इज डिवाइडेड इनटू राईट अँड लेफ्ट स्क्रॉटल सॅक. स्क्रॉटम डिव्हिजन झालेला आहे, राईट साइडला एक स्क्रॉटम असतं आणि लेफ्ट साइडला एक स्क्रॉटम असतं. ओके बाय. आणि त्याच्यानंतर हे राईट आणि लेफ्ट साइड आहेत ते एका सेप्टम न, सेप्टम याने मराठीमध्ये पडदा और पार्टिशन. राइट साइड and the left side of the scrotum is divided by the septum of tunica dartus. Tunica dartus made up of the smooth muscle fiber. MCQ साठी अत्यंत महत्वाचं. ट्युनिका डार्टूस हा वर्ड इम्पॉर्टंट आहे, आणि ट्युनिका डार्टूस टाइप ऑफ द वर्ड ओनली यूज्ड इन द स्क्रॉटम और द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्येच ह्याचा उपयोग होतो. आलं लक्षामध्ये? तर हे लक्षात घ्या की राईट आणि लेफ्ट स्क्रॉटम एकमेकापासून सेपरेट केले जातात एका स्मूथ मसल फायबर पासून, आणि त्याला ट्युनिका डार्टूस असे म्हणत असतात. पुढे. द फीटल टेस्टीज आर गाइडेड इनटू and retained into the scrotum by the fibromuscular band called as a gubernaculum. अतिशय महत्वाचं हे सुद्धा. फिटल टेस्टीज म्हणजे जे बाळाचं टेस्टीज आहे ते गाइड केलं जातं आणि रिटेन केलं जातं त्याला स्क्रॉटम मध्ये. मग ते करण्यासाठी तिथे एक फायब्रोमस्क्युलर बँड पाहिजे असतो, म्हणजे एका पोझिशन मध्ये होल्ड करून ठेवणे आहे. तर फायबरचा मस्क्युलर स्वरूपाचा असलेला एक बँड आहे, त्याला ग्युबर्नाक्युलम असे म्हणत असतो. ही आकृती दिसते बेटा इथं. आपण इथं आकृती क्लिअरली बघत असाल की आपल्या राईट साइडला एक आकृती आहे ग्युबर्नाक्युलम. तर ग्युबर्नाक्युलम काय आहे? तर ग्युबर्नाक्युलम इज अ फायब्रोमस्क्युलर बँड. तो एक प्रकारचा पट्टा आहे, आणि तो काय करत असतो की फिटलच्या टेस्टीजला गाइड पण करतो आणि रिटेन पण करतो स्क्रॉटम मध्ये. ठीक आहे, हे बी महत्वाचं. द टेस्टीज रिमेन सस्पेंडेड इन द स्क्रॉटम बाय द स्पर्मॅटिक कॉर्ड. हे जे टेस्टीज आहेत, प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण चर्चा केलेली की दीज टेस्टीज आर सस्पेंडेड इन द स्क्रॉटम. स्क्रॉटम मध्ये ते सस्पेंडेड आहेत. ठीक आहे बेटा. तर मग ते
कुणी त्यांना स्क्रॉटम मध्ये सस्पेंड म्हणजे तरंगणारे, दोलकाप्रमाणे असणारे, लटकणारे, तर त्याला आपण स्पर्मॅटिक कॉर्डच्या मदतीनं. सर स्पर्मॅटिक कॉर्ड म्हणजे काय? दोरी सारखा असणारा एक स्नायूंचा बनलेला पार्ट असतो ज्याला आपण कॉर्ड असे म्हणतो, ज्याच्यातून स्पर्मचं बी आणि त्याच्यामध्ये ब्लड वेसल पण असतात. तर अशा पद्धतीचा तो कॉर्ड असतो आणि तो कॉर्ड काय करत असतो तर टेस्टिसला स्क्रॉटम मध्ये हलत डुलत ठेवतो. ठीक आहे बेटा. पुढे फेल्युअर ऑफ द टेस्टिस टू डिसेंड इनटू द स्क्रॉटम. आपण प्रीवियस व्हिडिओ लेक्चर मध्ये सांगितलेलं की ड्युरिंग द 7th month the testes are transferred to the scrotum by inguinal canal. तर जर समजा अनफॉर्च्युनेटली टेस्टीज फेल टू डिसेंड, डिसेंड म्हणजे खाली येणे, खाली म्हणजे कुठे? ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये टेस्टीज ओरिजिन होतं आणि आफ्टर द डेव्हलपमेंट, after the growth, these testes are transferred or descend into the scrotum by the inguinal canal. If हे जर नाही झालं तर such condition is called as a cryptorchidism. अशा कंडिशनला आपण क्रिप्टॉर्कायडिझम म्हणतो. NEET ला हा एकदा प्रश्न विचारला गेलेला 2017 ला NEET मध्ये. क्रिप्टॉर्कायडिझमची काय कंडिशन आहे? तर क्रिप्टॉर्कायडिझम मध्ये स्क्रॉटम मध्ये इंग्युनल कॅनल मधून टेस्टीज येत नाहीत, म्हणजे स्क्रॉटम मध्ये येतच नाहीत. द फेल्युअर ऑल्सो रिझल्ट इन द स्टरिलिटी. मग असे जे माणसं असतात त्या माणसांना स्टरिलिटी येते, नपुसकत्व येते. म्हणजे दे इन देअर बॉडी देर इज अ नो फॉर्मेशन ऑफ द स्पर्म टेक्स प्लेस. इफ देर इज अ नो स्पर्म फॉर्मेशन, देर इज अ नो चाइल्ड बिअरिंग एबिलिटी दे हॅव. म्हणजे ते मुलबाळ त्यांना होऊ शकत नाहीत, अशा पद्धतीची ती कंडिशन. दी क्रीमॅस्टर अँड डार्टूज मसल ऑफ द स्क्रॉटम हेल्प इन ड्रॉइंग द टेस्टिस क्लोज अँड अवे फ्रॉम द बॉडी. अत्यंत महत्वाचा म्हणजे प्रमाणाबाहेर महत्वाचा हा एक मुद्दा. मुलांनो आणि मुलींनो, काय असतं बेटा, ड्युरिंग winter session externally there is a very cold atmosphere is there. म्हणून ते जे टेस्टीज आहेत, स्क्रॉटम आहेत, त्यांच्या ज्या काही मसल्स असतात, ज्या मसलचं नाव क्रेमॅस्टर किंवा डार्टूज मसल आहेत, ते टेस्टीजला स्क्रॉटमला बॉडीच्या जवळ खेचतात. का? कारण ॲज वी ऑल नोन दॅट the temperature of the testes or the scrotum is normally less than their body temperature. About 2.5 degrees Celsius temperature is lesser than their body temperature. Okay ना? 2.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर हे स्क्रॉटमचं आणि आपल्या टेस्टीजचं कमी असतं बॉडी टेम्परेचर पेक्षा. ज्यावेळेस हिवाळ्यामध्ये खूप थंडी असते आणि त्यांना ज्यावेळेस नॉर्मल मिळू शकत नाही, नॉर्मल कंडिशन किंवा नॉर्मल टेम्परेचर, तर ते त्यावेळेस त्या बॉडीचं टेम्परेचर यूज करतात आणि ते यूज करण्यासाठी ते जे स्क्रॉटम आणि टेस्टीज आहेत ते ऑटोमॅटिकली बॉडीकडे खेचले जातात. तर हे काम क्रेमॅस्टर डार्टूस दोन्ही मसल्स करतात. आणि उन्हाळ्यामध्ये आपलं बॉडी टेम्परेचर हे खूपच जास्त मोठ्या प्रमाणात असतं, म्हणून ते अवे जातात, थोडेसे दूर जातात, कारण त्यांना 2.5 डिग्री सेल्सिअस कमी ठेवायचं आहे टेम्परेचर. This maintaining the temperature of the testes 2 to 3 degrees Celsius lower than the normal body temperature necessary for the spermatogenesis. आता टेम्परेचर काय फॅक्टर आहे? Why temperature affect the functioning on that testes? बेटा टेस्टीज काय नॉर्मली तयार करत असतात? स्पर्म तयार करत असतात. आणि स्पर्म तयार करण्यासाठी त्यांना बॉडी टेम्परेचर पेक्षा कमी टेम्परेचर पाहिजे असते. तर ते मेंटेन करण्यासाठी त्यांना हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीनं थोडंसं अवे आणि क्लोज ड्रॉ करावं लागतं. अँड दॅट मुवमेंट टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ द क्रेमॅस्टर अँड डार्टूस मसल. ठीक आहे.
आय होप दॅट की आता आपण जस्ट काय संपवले माय डिअर स्टुडंट, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पार्ट संपवलेला आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आणि आय होप दॅट की हा पार्ट आपल्या सर्वांना नक्कीच कळलेला असेल. नसल कळला तर ह्या संदर्भातली चर्चा आपण करणार. तुम्हाला काही अडचणी असल्या तर त्या नक्की तुम्ही विचाराव्या. ओके बेटा, तोपर्यंत आपल्या सर्वांना काय नेहमीच तेच वाक्य, दुसरं काय. भेटू पुढील नवीन व्हिडिओ सेक्शन मध्ये.